नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचं निवडणुकीचं वातावरण हे जवळजवळ तापू लागलेलं आहे। अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे। मी सध्या नांदेड शहरातील चौफाळा भागातील पंचशील नगर येथे आणि याच पंचशील नगरमध्ये आपल्या ताई या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। ताई मला एक सांगा, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात तुम्ही, प्रथम तुमचं नाव सांगा आणि प्रचार कशा पद्धतीने चालू आहे तुमचा? माझं नाव आरती अनिल जोंधळे, मी वार्ड क्रमांक 13 मधून थांबलेली आहे। आमच्यासोबत आमचं पूर्ण पॅनल आहे। आमच्या पॅनलमध्ये शेराभाई, पाटीलभाई, मोहिसभाई आणि मी आरती जोंधळे, आम्ही असं चौघाचं पॅनल आहे। आमचं चिन्ह हे घडी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही थांबलेले आहोत। अच्छा, काय विकासाचे मुद्दे असतील तुमच्या प्रचारामध्ये? जेवढे की रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन, सुरक्षा नाही लेडीजसाठी, त्या गोष्टी आपल्याला करायचे। व्यवसाय ज्यांना नाही, घर बसल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मदत करायची आहे। आता मी जेवढं पाहते, स्वच्छता बिलकुल बी नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण चांगलं आणि विश्वासाने काम करून दाखवायचं आहे। एकंदरीत महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष म्हणून उपाययोजना आपण काय करतील निवडून आल्यानंतर? जे घर बसल्या आहेत आपण त्यांच्यासाठी व्यवसाय काढणार, ज्याने की त्यांनी न बाहेर जाता कुठेतरी एका जागी घरीच बसून व्यवसाय सुरू केला पाहिजे। शिक्षणासाठी ज्याला कमतरता आहे किंवा आरोग्यासाठी काही कमतरता आहे त्याच्यासाठी आपण आर्थिक मदत सुद्धा करू। वेगवेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा, निवडून आलं तर। दुसरा एक या प्रभागातला महत्त्वाचा मुद्दा आहे की बाजूला एक गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीचा मागच्या पावसाळ्यामध्ये खूप मोठा फटका बसला होता। या संदर्भात आपण काय योजना करणार आहेत का? पाणी पूर तर खूप आलं होतं त्या साईडला, जेव्हा आमचे नगरसेवक नव्हते, म्हणजे आमच्या पॅनल मधले शेराभाई, त्यांनी खूप मदत केली। हाजोडीच्या साईडला त्यांनी 8-10 दिवस कंटिन्यू दुसऱ्यांना जेवायला वगैरे सगळ्याची सोय करून दिली होती। आता जेवढं की पाणी पूर येऊ नये म्हणून आपले मोहिसभाई जे पॅनल मध्ये दुसरे व्यक्ती आहेत कॅन्डिडेट, त्यांनी सुद्धा खूप मदत केली। तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता, त्यांनी रस्ते वगैरे जरा चांगले केलेले आहेत, रस्ता करून दिलेला आहे आणि बांधकाम पण जरा चालूच आहे त्यांचं पूर्ण। नगरसेवक नसताना आम्ही एवढं केलेलं आहे पॅनल मधल्या लोकांनी, नगरसेवक असल्यावर आम्ही भरपूर योजना, भरपूर लोकांचं आरोग्याचे विचार करून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अच्छा, या अगोदर जे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, प्रतिस्पर्धीच्या संदर्भात त्यांना कसं तोंड देणार आहे तुम्ही? नाही, चांगलंच देऊ, कारण होईल तेवढं आम्ही आमचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या पद्धतीने आणि आम्हाला माहिती की आम्ही जिंकून येणार आहेत। अच्छा, आणखी काय काय विकासाचे मुद्दे तुमच्या प्रभागात? विकासाचे मुद्दे इथं जे नगरपालिकेचे लोक आहेत टायमावर येत नाहीत, वेळेवर येत नाही, पाणी 4-4, 8-8 दिवसाला पाणी येतं, किंवा जे ड्रेनेज वगैरे आहेत फुटतात त्याला कोणी पाहत नाही, किंवा लेडीजसाठी सुरक्षा म्हणजे कॅमेरे नाही आहेत, काही नाही। आपण मुली कसं रात्री बेरात्री येतात जातात ट्युशनला वगैरे, त्यांना सोयी नसती, त्या करण्याचा प्रयत्न आपण करणार आहेत। सुरक्षा देण्याचा प्रयत्न करू। या प्रभागामध्ये शिक्षणाचे आणखी काही मुद्दे आहेत का मांडणार आहात आपण? आहे, शिक्षण खूप कमी लोकांकडे आहे, ज्यांना शिक्षण नाही, ज्याला होत नाही शिक्षण किंवा करण्याची परिस्थिती नाही, त्यांना आपण शिक्षण देण्याचं काम करू। आपण होईल तेवढं त्यांना विकास करण्याचं काम करू। ठीक आहे, ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जे आहेत या प्रभागातून उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीचा प्रसाद या ठिकाणी आणि निवडून आल्यानंतर जे आहे ते प्रभागामध्ये प्रश्न असतील, गोदावरी नदीकाठची जी काही पाण्याची पातळी असेल, पूर परिस्थितीचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रसंगांना आपण तोंड देऊन इथल्या नागरिकांचा विकास करणार असल्याचं या ठिकाणी उमेदवार त्यांनी या माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। त्यामुळे नक्की निवडून कोण येणार या प्रभागातून हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी नांदेड पंचशील नगरहून भगवान जाधव।